महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. नमस्कार. आजच्या या विशेष आणि सखोल चर्चेत आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो, अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा. समजा एखाद्या शेतकऱ्याने किंवा जमीन मालकाने सकाळी उठून आपल्या शेतावर किंवा प्लॉटवर चक्कर मारली आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की कालपर्यंत जिथे आपला बांध होता किंवा जिथे कुंपणाची तार होती ती रातोरात 2 फूट आतमध्ये सरकवली गेली आहे. फक्त 2 फूट? हो, फक्त 2 फूट. पण आता त्याच्यासमोर 2च पर्याय असतात. एक तर तिथेच मोठा वाद घालायचा, जो पुढे जाऊन पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या भावकीच्या भांडणात रूपांतरित होईल. नक्कीच, असं बऱ्याचदा होतं. हो ना. किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे जाऊ दे, 2 फुटासाठी कशाला कोर्ट कचेरी करायची, असा विचार करून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. आणि तिथेच मोठी चूक होते. बरोबर. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जमिनी अतिक्रमण आणि त्यामुळे ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांच्या आयुष्यात निर्माण होणारे जे भावनिक आणि आर्थिक वाद आहेत त्यावर कशी कायदेशीर मात करायची याचा आढावा घेणार आहोत. अगदी बरोबर. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. या संपूर्ण सविस्तर चर्चेचा आपला मुख्य उद्देश अतिशय स्पष्ट आहे. तो म्हणजे वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या न झिजवता कायद्याच्या चौकटीत राहून जमिनीचा वाद लवकर कसा सोडवायचा याची उकल करणं. हो, कारण कोर्टाचं नाव काढलं की लोक घाबरतात. बरोबर आहे. कारण लोकांना वाटतं की या प्रक्रियेत आयुष्य जाईल. पण आपण आज असे व्यवहार्य मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे कुणालाही मध्यस्थांच्या आहारी न जाता स्वतःचा हक्क मिळवता येईल. खूपच छान. आणि म्हणूनच आपण थेट मूळ प्रश्नाला हात घालूया. मगाशी मी जे उदाहरण दिलं ना की एखाद्याच्या जमिनीवर शेजाऱ्याने अगदी हळूहळू अतिक्रमण करायला सुरुवात केली, कधी बांध कोरला, कधी नांगराचा फाळ थोडा पुढे आणला. हो, हे गावाकडे खूप कॉमन आहे. मग अशा वेळी डोक्यात राग न घालवता कायदेशीर कारवाईची पहिली आणि सर्वात अचूक पायरी नेमकी काय असायला हवी? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. अशा वेळी राग बाजूला ठेवून कायद्याचा आधार घेणं हाच उत्तम मार्ग आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, अच्छा, ज्याला आपण इंग्रजीत MLRC 1966 म्हणतो, या कायद्यातील कलम 121 हे विशेषतः सीमाचिन्हांबाबतचे वाद सोडवण्यासाठी आहे. म्हणजे हे कलम फक्त हद्दीच्या वादांसाठी आहे का? हो, कायद्याची तरतूदच तशी आहे. जमिनीची हद्द म्हणजे काय तर सरकारी नकाशावर महसूल विभागाने आखून दिलेली एक अधिकृत रेषा. बरोबर. याचा सोपा अर्थ असा की जेव्हा 2 शेतांच्या हद्दीवरून वाद होतो तेव्हा या कलम 121 अंतर्गत तो वाद थेट महसूल अधिकाऱ्यांसमोर म्हणजे आपल्या तहसीलदारांसमोर मांडता येतो. अच्छा, म्हणजे कोर्टात न जाता थेट तहसीलदारांकडे. अगदी बरोबर. आणि सामान्य नागरिकाला याचा सर्वात मोठा फायदा हा होतो की अधिकृत मोजणीच्या आधारे बांध पुन्हा प्रस्थापित होतो. दिवाणी न्यायालयात जाण्याची सुरुवातीला गरजच पडत नाही. हे समजायला खूपच सोपं आहे. म्हणजे जसं 2 शेजाऱ्यांमध्ये पार्किंगच्या जागेवरून वाद होतो. बरोबर. रोज एखादी गाडी थोडी थोडी पुढे सरकते आणि एक दिवस पूर्ण जागा जडवली जाते. अगदी तसंच. पण बऱ्याचदा अतिक्रमण हे प्रत्यक्ष जागेवर नसतं, म्हणजे कागदपत्रांवर होतं. हो, कागदोपत्री चुका. म्हणजे 7-12 उतार्यावर अचानक आपलं क्षेत्र कमी झालेलं दिसतं आणि शेजाऱ्याचं वाढलेलं असतं. अशा वेळी काय करायचं? त्यासाठी याच कायद्यात कलम 155 दिला आहे. कलम 155. होय, हे कलम 7-12 किंवा प्रॉपर्टी कार्डमधील चुका दुरुस्त करण्यासाठी वापरलं जातं. सोपा अर्थ सांगायचा तर लिपिकीय चुकीमुळे किंवा कोणी मुद्दाम नोंद बदलली असेल तर या कलमाखाली अर्ज करून जुना रेकॉर्ड तपासून ती चूक महसूल अधिकारी दुरुस्त करू शकतात. अरे वा, हे तर खूपच फायद्याचं आहे. आणि यात आणखी एक गंभीर भाग आहे. जर कोणी जाणीवपूर्वक आणि बेकायदेशीररित्या जमिनीत घुसखोरी करत असेल तर भारतीय दंड संहितेच्या म्हणजे IPCच्या कलम 441 नुसार हा अतिक्रमण हा फौजदारी गुन्हा ठरू शकतो. फौजदारी गुन्हा म्हणजे थेट पोलिसात तक्रार करता येते. हो, क्रिमिनल ट्रेसपास म्हणतात याला. म्हणजे आता बघा, जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर नक्की काय होऊ शकतं? म्हणजे भावकी आहे, कशाला वाद वाढवायचा म्हणून गप्प बसलो तर? हां, खूप मोठा गैरसमज आहे. वेळ काढूपणा केला तर काय नुकसान होऊ शकते हे सांगताना मला थोडा 1 सेकंड, हा खूप गंभीर मुद्दा आहे. नक्कीच.
कायद्याच्या जगात एक तत्व आहे. जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या जागेवर सलग 12 वर्ष शांततामय आणि विना अडथळा ताबा असेल, 12 वर्ष? हो, सलग 12 वर्ष, आणि जर मूळ मालकाने त्या 12 वर्षात कोणतीही हरकत घेतली नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाच्या रविंदर कौर ग्रेवाल विरुद्ध मंजीत कौर या 2019च्या निकालानुसार त्या घुसखोराला प्रतिकूल ताबा किंवा ॲडव्हर्स पोझिशन मिळू शकतं. बापरे. हो, आणि नायर सर्व्हिस सोसायटी विरुद्ध केसी अलेक्झांडर या खटल्यातही हेच तत्व स्पष्ट केलंय की ज्याचा ताबा त्याची जमीन. म्हणजे कायद्यात उशीर करणाऱ्याला नुकसान सहन करावं लागतं का? अगदी 100%. जो झोपला त्याचा हक्क गेला असं कायदा मानतो. हे तर खरंच डोळे उघडणारं आहे. ज्यांनी अजून महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी असेच कायदेशीर आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. मग मला सांगा, यातून मार्ग काढायचा असेल आणि सर्वात जलद मार्ग कोणता हे शोधायचं असेल तर कायदेशीर प्रक्रियेचे टप्पे कसे असतात? आपण याला एका चेकलिस्ट सारखं बघूया. अच्छा, सांगा. पहिला टप्पा म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयातून, ज्याला आपण DILR म्हणतो, तिथून जमिनीची अधिकृत मोजणी करणं आणि क-प्रत नकाशा मिळवणं. क-प्रत नकाशा? हो, हा नकाशा म्हणजे तुमचा सर्वात मोठा पुरावा असतो. ठीक आहे. मग दुसरा टप्पा काय? दुसरा टप्पा म्हणजे त्या नकाशाच्या आधारे वकिलांमार्फत 15 दिवसांची कायदेशीर नोटीस समोरच्याला पाठवणं. अच्छा, म्हणजे 15 दिवसात अतिक्रमण काढा असा इशारा देणं. बरोबर. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906चा कलम 5. 1906चा कायदा, तो कसा काय जलद असू शकतो? हो, जुना आहे पण अतिशय प्रभावी आहे. या कायद्याची तरतूद अशी आहे की अतिक्रमण झाल्यापासून किंवा अडथळा निर्माण झाल्यापासून बरोबर 6 महिन्यांच्या आत तहसीलदारांकडे अर्ज करणं बंधनकारक आहे. 6 महिन्यांच्या आत? हो, आणि याचा सोपा अर्थ आणि फायदा हा आहे की तहसीलदार स्वतः जागेवर येऊन स्थळ पाहणी करतात. अच्छा, प्रत्यक्ष जागेवर येतात ते? हो, आणि दिवाणी न्यायालयापेक्षा कितीतरी वेगाने याचा निकाल मिळतो, कारण ते फक्त ताबा कोणाकडे होता एवढंच बघतात आणि अतिक्रमण काढण्याचे आदेश देतात. आता लक्षात आलं का हा मार्ग किती फायदेशीर आहे? होय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा खरोखरच एक जलद आणि व्यावहारिक मार्ग आहे. अगदी. पण समजा वाद फक्त हद्दीचा नसून पूर्ण मालकी हक्काचाच मोठा वाद असेल तर काय करायचं? म्हणजे समोरचा म्हणतोय की ही जमीनच माझी आहे. मग अशा वेळी प्रकरण तहसीलदारांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जातं. तिथे तुम्हाला दिवाणी न्यायालयातच जावं लागतं. तिथे वेळ लागतो ना खूप? वेळ लागतो, पण तिथे विशिष्ट सवलत अधिनियम 1963 म्हणजेच स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचं कलम 5 आणि 6 वापरता येतं. अच्छा. या कायद्यानुसार दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CPCच्या ऑर्डर 39 रूल 1 and 2 नुसार तुम्हाला तिथे तात्पुरता मनाई हुकूम किंवा स्टे ऑर्डर मिळवता येते. स्टे ऑर्डर मिळाल्यावर काय होतं? स्टे ऑर्डरचा फायदा हा की अतिक्रमित जागेवर कोणतंही नवीन बांधकाम करता येत नाही. जागा सुरक्षित राहते. म्हणजे समोरच्याला तिथे काहीच करता येत नाही? काहीच नाही. आणि इथे काही क्विक फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सांगा ना. नेहमी आपला 7/12/8चा उतारा आणि मोजणी नकाशा कायम तयार ठेवावा. आणि आणखी एक, या संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थ किंवा एजंट लोकांपासून अत्यंत सावध राहा. हो, ते खूप पैसे उकळतात. नक्कीच सर्व कामं अधिकृत मार्गानेच करा. बरोबर आहे. बरं, समजा हे अतिक्रमण सार्वजनिक रस्त्यावर किंवा सरकारी जमिनीवर असेल तर काय करायचं? तिथे MLRCचं कलम 53 वापरता येतं. यानुसार महसूल अधिकाऱ्यांना थेट सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार आहेत. अच्छा, त्यासाठी कोर्टात जायची गरज नाही? अजिबात नाही. पण समजा आता दोन्ही बाजूंना वाद मिटवायचा आहे, त्यांना कोर्ट कचेरीचा कंटाळा आलाय, तर यासाठी तडजोडीचा काही मार्ग आहे का? होय, यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे लोक अदालत. लोक अदालत? हो, हा तडजोडीसाठीचा अंतिम मार्ग आहे. कारण लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षांच्या संमतीने जो निकाल दिला जातो त्यावर पुढे कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही. तो विना अपील आणि कायमस्वरूपी मार्ग आहे. खरंच, आयुष्यभराची पुंजी अशा वादात अडकते तेव्हा तो माणूस पैशापेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त खचतो. अगदी खरंय. आपण आज खूपच सखोल आणि महत्त्वाची माहिती घेतली आहे. थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर अधिकृत मोजणी आणि मामलतदार कोर्ट ॲक्ट ही 2 अत्यंत महत्त्वाची शस्त्र आहेत, हे आज आपल्या लक्षात आलं. हो, आणि जाता जाता माझा एक शेवटचा महत्त्वाचा सल्ला राहील. काय? जेव्हा तुम्ही कायदेशीर लढाई जिंकता आणि अतिक्रमण काढलं जातं
त्यानंतर जागेचा प्रत्यक्ष ताबा घेताना महसूल अधिकाऱ्यांसमक्ष ताबा पावती आणि पंचनामा करायला कधीही विसरू नका. अच्छा, म्हणजे नुसतं अतिक्रमण काढून भागणार नाही. नाही, कागदोपत्री पुरावा म्हणून ताबा पावती आणि पंचनामा हातात असणं भविष्यासाठी खूप सुरक्षित असतं. खूपच छान माहिती दिलीत. आजच्या या चर्चेतून नक्कीच अनेकांचे डोळे उघडले असतील. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी कोणते विषय हवे आहेत ते कमेंट करून नक्की सुचवा. हो, आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील. आणि हो, आपल्या महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्की शेअर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.